असं आहे ना की हिंदू लॉ मध्ये कसं आहे की जरी वडिलांना जर विकत असले एन्सिस्ट्रल प्रॉपर्टी तर मुलं म्हणू शकतात की आम्हाला नाही विकायची किंवा आमची तेच संमती म्हणतोय घ्या. ना, तसं मुस्लिम मध्ये तसं अधिकारच नाहीये. ओके. मुस्लिम लॉ मध्ये जॉईंट फॅमिली कॉन्सेप्टच नाहीये. म्हणजे जोपर्यंत वडील हयात आहेत तोपर्यंत त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये मी कोणताच अधिकार मागू शकत नाही. त्यांना ॲन्सिस्ट्रल प्रॉपर्टी मिळाल्यामध्ये पण अधिकार मागू शकत नाही. ओके. म्हणजे पिढीजात प्रॉपर्टी असू शकते मुस्लिम कुटुंबातून. म्हणजे आजोबांची प्रॉपर्टी, त्यांना 3 मुलं आणि 2 मुली, त्यांचे शेअर डिटर्मिंट झालेले आहेत. आजोबा नंतर त्या शेअर डिटर्मिंट झाल्यानंतर मग मी बहिणीचा शेअर किंवा माझ्या आत्याचा शेअर माझे वडील विकू नाही शकत. ओके. ते त्यांचं डिटर्मिंट झालेलं आहे, ऑटोमॅटिकली शेअर डिटर्मिंट होतो. म्हणजे तो शेअर डिटर्मिंडच होतो ऑन द डेथ ऑफ देअर फादर. असं आहे. मुस्लिम लॉ मध्ये पण 2005 नंतर महिला नाही. का पहिल्यापासून पहिल्यापासून मॉमेडन लॉ आहे तो. ओके. त्या पद्धतीनेच ते वाटप केलं जातं समान कायदा आहे ऑटोमॅटिकली. का? नाही, त्यात समान नाही आहे. ओके. त्यात सपोज बहिणीला 10 रुपये मिळालं असेल तर भावाला 20 रुपये मिळतं. ओके. असं आहे. ट्वाईस असं आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या.